तर बाबांनो, आज आहे डे 13 ऑफ 75 डेज हार्ड क्रिकेट चॅलेंज. आज श्रावण चालू झालंय, त्यामुळे पहिलं महादेवाला गेलो, मग घरी आलो, केळी खाल्ली आणि मग ग्राउंडवर आलो. ग्राउंडवर जाऊन पहिली स्ट्रेचिंग केली. काल एका भावाने मला मेसेज करून सांगितलं की नॉन बॉलिंग आमकडे तू जास्त लक्ष दे, त्यामुळे आज मी नॉन बॉलिंग आमकडेच जास्त लक्ष देणार होतो. त्यामुळे आम्ही पॉवर बॉल घेतला व नॉन बॉलिंग आममध्ये धरून तो नेट्सवर रिलीज केला. आज आमच्या दोघांचा पूर्ण फोकस नॉन बॉलिंग आमकडे होता. त्यानंतर आम्ही गुडघ्यावर बसून एक ॲक्शन फिनिश केली व त्यामध्ये सुद्धा नॉन बॉलिंग आमवर जास्त लक्ष देत होतो. असेच गुडघ्यावर बसून आम्ही पॉवर बॉलने 3 ओव्हर रिलीज केल्या. त्यानंतर आम्ही उभा राहून पूर्ण ॲक्शन फिनिश करून नॉन बॉलिंग आमकडे लक्ष देऊन 4 ओव्हर रिलीज केले. 4 ओव्हर्स रिलीज झाल्यानंतर पाणी पिलो, 5 मिनिटं रेस्ट घेतला, हॅडल्स वगैरे लावले आणि फुल रनअपने आम्ही 3 ओव्हर नेट्सवर रिलीज केल्या. त्यानंतर 10 मिनिटं थोडासा रेस्ट घेतला व आम्ही 5 ओव्हर स्पॉट बॉलिंग केली. आज लाईन आणि लेंथमध्ये थोडासा फरक दिसत होता. हे सगळं झाल्यानंतर ऑफिसमध्ये येऊन कूलडाऊनला बसलो. कूलडाऊन झाल्यानंतर घरी आलो आणि आज भगवद्गीता घेतली. भगवद्गीतेमधून आज मला हे समजले की भाग्यशाली मनुष्याला वैदिक कर्मकांडांचे पालन करण्याची आवश्यकता नाही, कारण विहित कर्मांचे पालन केल्यामुळे प्राप्त होणाऱ्या सर्व फळांची प्राप्ती त्याला प्रत्यक्ष कृष्ण भावनेद्वारा होऊ शकते.